नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित ज्या महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहे यावर आपण नोट्स या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये विशेष जे काही महत्त्वाचे जे काही संकल्पना आहे, ज्या जानेवारी महिन्यामध्ये जो काही पेपर झालेला आहे त्यामध्ये पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, तर यामध्ये मराठी भाषेविषयी ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कोणकोणते पॉईंट्स घेतले ते देखील आपण बघणार आहोत. पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त अशा नोट्स या ठिकाणी आहेत. चला तर सुरुवात करूया. पहिली संकल्पना आहे थेट पद्धत. तर थेट पद्धत नेमकं कशाला म्हणायचं आहे, तर यापूर्वी देखील आपण या व्हिडिओला नाव दिलेलं आहे की 9 नंबरची नोट या ठिकाणी आहे. तर यापूर्वीचे 8 व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर अवेलेबल आहे, तेथून तुम्ही बघू शकता. तर यामध्ये थेट पद्धत नेमकं कोणतं आहे, तर जे शब्द तुम्हाला हार्ड वाटत असेल किंवा जानेवारी महिन्यामध्ये झालेले जो काही पेपर आहे, तर या पेपरमध्ये ज्या काही नवीन संकल्पना, पेपरचे स्वरूप देखील या ठिकाणी बदलत चाललेले आहे. जे उपयोजनात्मक प्रश्न आहे त्यांचा समावेश अधिक या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतोय. मग यामध्ये थेट पद्धत काय आहे तर ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत. थेट पद्धत म्हणजेच काय, तर तोंडी संभाषण पद्धत देखील याला म्हणतात. थेट पद्धतीमध्ये तोंडी संभाषण पद्धती देखील याला म्हणतात. या पद्धतीमध्ये शिकणाऱ्याच्या मातृभाषेच्या मध्यस्थीशिवाय दुसरी भाषा शिकवली जाते. शिकणाऱ्याला दुसऱ्या भाषेचा थेट परिचय होतो आणि तो तोंडी सरावाने ती भाषा शिकतो. म्हणजे एखादी नवीन भाषा जर शिकायची असेल तर आपण अगोदर तिला मातृभाषेमध्ये या ठिकाणी भाषांतर करतो, ट्रान्सलेशन करतो आणि नंतर ती भाषा समजण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु थेट पद्धत कशाला म्हटल्या जाते, तर जी भाषा आपल्याला अवगत नाही तर ती डायरेक्टली या ठिकाणी शिकणे, त्यालाच थेट पद्धत असे म्हटलेले आहे. कुठल्याही प्रकारे आपल्या मातृभाषेत असेल किंवा इतर भाषेत तिचं अनुवाद न करता, ट्रान्सलेशन न करता डायरेक्टली आपण ती भाषा शिकतो, त्याला थेट पद्धत असे म्हटलं जातं. पुढचं आहे श्रव्य भाषिक पद्धती. श्रव्य भाषिक पद्धती कशाला म्हणतात, तर या पद्धतीप्रमाणे श्रव्य भाषिक पद्धतीत देखील सल्ला दिला जातो की विद्यार्थ्यांना लक्ष्य भाषेतील नवीन शब्द किंवा व्याकरण समजून सांगण्यासाठी त्याची मूळ भाषा न वापरता थेट भाषा शिकवली पाहिजे. अशा श्रव्य भाषिक पद्धती देखील थेट भाषिक पद्धतीनुसारच या ठिकाणी आहे. तर कुठल्याही प्रकारे नवीन लक्ष्य भाषा, जी लक्ष्य भाषा कशाला म्हणतात हा देखील नवीन शब्द आहे. लक्ष्य म्हणजे जी भाषा शिकण्याचा आपला उद्देश आहे, जी भाषा आपण शिकणार आहोत. उदाहरणार्थ आता इंग्रजी भाषा जर शिकायची आहे तर ती आपली लक्ष्य भाषा होईल. तर ती भाषा जर शिकायची असेल किंवा तिचं व्याकरण असेल किंवा तिचे शब्द जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्यामध्ये आपली मातृभाषा म्हणजेच मराठीचा वापर न करता डायरेक्टली ती भाषा या ठिकाणी शिकणे, थेट भाषा शिकवली पाहिजे. तरी श्रव्य भाषिक पद्धती या ठिकाणीला म्हटल्या जातं. पुढची संकल्पना आहे संज्ञापनात्मक पद्धती. संज्ञापनात्मक पद्धती कशाला म्हटलं, तर या कल्पनेवर आधारित आहेत की जेव्हा शिकणारे सक्रियपणे म्हणजे संज्ञान त्यांना झालेले असतं तर त्या ज्ञानानुसार सक्रिय पद्धतीने समस्या सोडवण्याच्या क्रियाकलापामध्ये व्यस्त असतात तेव्हा ज्ञान संपादन होत असते. विद्यार्थी जेव्हा तथ्य आणि कार्यपद्धती शिकवण्याऐवजी स्वतःचे विचार कौशल्य वापरतात तेव्हा ते चांगले शिकतात. त्यालाच संज्ञापनात्मक पद्धती असे म्हटलेले आहे. तर या ज्या काही संकल्पना आहेत तर या पेपरमध्ये आलेल्या आहेत, त्याविषयी प्रश्न आलेले आहेत, त्यानुसारच आपण हे मोजके आणि महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी या व्हिडिओची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. पुढचं आहे मुद्रित शोधन. मुद्रित शोधन हा शब्द काय आहे नेमका आणि याचा अर्थ काय आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे. मुद्रित म्हणजेच काय, तर प्रिंट, आणि शोधन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस प्रिंट आपण काढतो ते काढल्यानंतर त्यामध्ये काहीतरी शोधणे. मग मुद्रित शोधन म्हणजे काय, तर मुद्रित शोधन म्हणजे इंग्रजीत प्रूफ रीडिंग किंवा प्रूफ तपासणे असं देखील त्याला म्हटलं जातं. प्रूफ रीडिंग म्हणजे काय, तर एखादी आपण जर प्रिंट घेतली किंवा काही आपण एखादा घटक तयार केलेला आहे, एखादी माहिती त्या ठिकाणी आपण टाईप केलेली आहे, तर ती त्याच्या अगोदर प्रिंट घ्यायच्या अगोदर किंवा प्रिंट घेऊन त्याला आपण प्रूफ म्हणजे आपण दिलेली माहिती योग्य आहे किंवा नाही ती तपासणे, त्यालाच काय म्हटलेलं जातं, तर मुद्रित शोधन असं म्हटलं जातं. आता मुद्रित शोधनावर आधारित एक प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल
छापल्या जाणारा मजकूर मूळ लेखनासारखाच हस्तलिखित असेल हे पाहणे आणि नसल्यास जर तो नसेल तर त्यात आवश्यक तेवढ्या दुरुस्त्या त्या ठिकाणी करणे. तर दुरुस्त्या करण्यासाठी आपल्याला ही मुद्रित शोधन हा टप्पा अगोदर असतो. अहवालानुसार किंवा एखादा अहवाल आपण जर तयार करत असेल तर त्याचा मुद्रित शोधन अगोदर करून नंतर त्याला फायनलाइज केलं जातं. अंतिम टप्प्यात त्याचा विचार केला जातो. अशा प्रकारे मुद्रित शोधनचा अर्थ आहे. पुढचा टॉपिक आहे TLM. हे देखील आपल्याला पेपरमधूनच या ठिकाणी मी हे शब्द घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये उत्तर येत असून देखील काही कारणास्तव आपण ते लिहू शकणार नाही अशी परिस्थिती होऊ नये म्हणून त्याचे एक परिचय म्हणून या ठिकाणी आपण हे घटक आहे हे घेतलेले आहे. TLM म्हणजेच काय तर टीचर लर्निंग मटेरियल, म्हणजेच त्याला शैक्षणिक साधनं आपण म्हणत असतो. आता शैक्षणिक साधन बहुतेक जणांना त्या ठिकाणी माहिती आहे, परंतु TLM असा शब्द आल्यानंतर आपण त्या ठिकाणी कन्फ्युजन होतो आणि उत्तर येत असून देखील आपण उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तर शोधण्यासाठी वेळ लागतो. तर TLMचा अर्थ आहे टीचर लर्निंग मटेरियल. यामध्ये विविध विषयासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला जातो. मराठी विषयासाठी वापरले जाणारे शैक्षणिक साधन, मग मराठी जे काही भाषा विषय आहे तर या भाषा विषयासाठी कोणते शैक्षणिक साधन या ठिकाणी वापरले जातात त्याचे एक उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये आहे फलकलेखन, चार्ट, प्रतिकृती, चित्रे, दृश्य श्राव्य साधन, दृश्य श्राव्य साधन, भित्तिपत्रके इत्यादी. या व्यतिरिक्त देखील अधिक त्या ठिकाणी आपण शिक्षण साहित्याचा वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या त्या घटकावर आधारित असेल. जो घटक आपल्याला शिकवायचा आहे त्यानुसार आपण शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्याला ती संकल्पना समजण्यास मदत होईल. पुढचा पॉईंट आहे समग्र भाषा पद्धती. समग्र म्हणजेच काय तर एकूण भाषा पद्धती. एकूण भाषा पद्धती हा अध्यापनाचा आरसा आहे, म्हणजे आपण कशा प्रकारे ते शिकवणार आहोत हे आपल्याला दाखवते. याचे वैशिष्ट्य दिलेले या ठिकाणी. या पद्धतीमध्ये वैयक्तिक आणि सामाजिक संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. या पद्धतीमध्ये वैयक्तिक आणि सामाजिक संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. फक्त एकतर्फी न बोलता समोरच्या विद्यार्थ्याकडून देखील आपण माहिती घेऊ शकतो, त्या भाषेद्वारे त्याला समजून सांगू शकतो. या पद्धतीमध्ये मुलांना संदर्भासह संपूर्णपणे शब्द आणि वाक्य वाचण्यास आणि समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यालाच समग्र भाषा पद्धती असे म्हटलं जातं. यानंतर आहे संपूर्ण भाषिक दृष्टिकोनावर आधारित वर्गखोली मुलांच्या भाषिक विकासाच्या स्पष्ट आकलनावर भर देते. आणि संपूर्ण भाषिक जो काही दृष्टिकोन आहे यावर आधारित जे काही मटेरियल किंवा वर्गखोलीमध्ये तुम्ही जी काही सजावट केली असेल किंवा भिंतीवर वगैरे चित्र असेल किंवा महिन्यांची नावे असेल, जो काही मजकूर या ठिकाणी लिहिला असेल तर तो या भाषिक विकासाच्या आकलनावर त्या ठिकाणी जास्तीत जास्त भर देत असतो. पुढे आहे या पद्धतीमध्ये वाचन क्रियाकलाप अवजड नसून ते मनोरंजक आणि अनुकूल आहेत. मग या समग्र भाषा पद्धतीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यामध्ये आनंद मिळावा किंवा मनोरंजन त्या ठिकाणी निर्माण व्हावे म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त त्या क्रिया केल्या जातात, जेणेकरून विद्यार्थी जास्त त्याला ओझं न वाटणे किंवा तो विषयामध्ये त्या भाषाविषयीचं त्याला भाषाविषयी शिकण्यासाठी त्याला आनंद मिळणे किंवा त्याची आवड निर्माण होणे याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. सर्वांगीण शिक्षण प्रणाली अध्यापन आणि शिकण्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाकारते. आणि ही जी काही भाषा समग्र पद्धती आहे तर कुठल्या प्रकारचा यामध्ये भेदभाव होत नाही. ज्यावेळेस निगेटिव्ह प्रश्न आपल्याला विचारला जातो तर त्या ठिकाणी हे आपले पॉईंट या ठिकाणी लक्षात राहिले पाहिजे की नेमकं समग्र भाषा पद्धतीचा आपल्याला कोणकोणता फायदा होत असतो किंवा कोणकोणते वैशिष्ट्य तिचे आहे. तर या प्रकारे आज या व्हिडिओचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. यापुढे अजून दिलेलं आहे की जी भाषा समग्र भाषा जी काही पद्धती आहे तर यामध्ये आपण त्या समग्र म्हणजे एकूण भाषा पद्धती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या भाषेची आवड निर्माण होणे आणि त्या भाषेविषयी जे काही त्यांना आपल्याला प्रोत्साहन करायचे आहे किंवा अवघड विषय न करता त्यांना अधिकाधिक सोपा कसा वाटेल यावर वेगवेगळ्या क्रियाकलाप त्या ठिकाणी करायचे आहे. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे काही अध्यापन आपल्या पद्धती असेल त्याचा वापर करून विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला समग्र भाषा पद्धती असे म्हटलेले. तर या प्रकारे पुढचे जे काही पॉईंट्स आहे जे जानेवारी महिन्यामध्ये जी काही CTET परीक्षा झालेली होती त्यामध्ये आलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील घेणार आहोत. तर हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला, या संकल्पनेवर आधारित तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.